पवईतील ओलीस नाट्यानंतरच्या एन्काउंटरवरून आरोपांना उधाण। रोहित आर्यचं एन्काउंटर बनावट, वकील नितीन सातपुतेंचा दावा। संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचा उद्याचा मोर्चा अडचणीत। मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याची माहिती, विरोधक मात्र ठाम। खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार। अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचं दिलं कारण। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार। कडूंच्या आंदोलनानंतर सरकारचं आश्वासन। नागपूर विमानतळावर बच्चू कडूंच्या जंगी स्वागताची तयारी। हवा महालासाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या। प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण तायडेंचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी। सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज एकता दिन सोहळा। पंतप्रधान मोदींकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पुष्पार्पण, तर देशभरात एकता दौडचं आयोजन। अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती। वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील परिसरामध्ये साचलं पाणी। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।